श्रीमद दासबोध दशक 14वा अखंड ध्यान समास पहिला निस्पृह लक्षण नाम श्रीराम ऐका स्पृहाची शिकवण युक्ती बुद्धी शहाणपण जेणे राहे समाधान निरंतर. श्री समर्थ म्हणतात की निस्पृहाची शिकवण आता ऐका. त्याच्या ठिकाणी युक्ती बुद्धी शहाणपण या गोष्टी असणे आवश्यक आहे. त्या योगेच निरंतर समाधान राहते. सोपा मंत्र परीने मस्त साधे वोषत गुणवंत साधे बोलणे सप्रचित तैसे माझे. मंत्र सोपा आहे पण प्रतीती देणारा आहे. औषध साधे असावे पण ते गुण देणारे असावे. तसे माझे बोलणे साधे असले तरी प्रचितीची आहे. तत्काळची अवगुण जाती उत्तम गुणाची होय प्राप्ती. शब्द वोषध तीव्र श्रोती साक्षपे सेवावे. याने अवगुण तत्काळ जातात आणि उत्तम गुणांची प्राप्ती होते. म्हणून हे तीव्र शब्द रूप औषध श्रोत्यांनी आग्रहाने सेवावे. निस्पृहता धरू नये धरली तरी सांडू नये सोडिले तरी हिंडो नये ओळखीमध्ये. आधी निस्पृहता धरू नये आणि एकदा धरली तर सोडू नये. समजा यदा कदाचित सोडले तर निदान ओळखीच्या लोकांमध्ये हिंडू नये. कांता दृष्टी राखो नये मनास गोडी चाखवू नये धारिष्ट चळता दाखवू नये मुख आपुले. स्त्रियांकडे दृष्टी जाऊ देऊ नये मनास विषयाची गोडी चाखवू नये. समजा धारिष्ट चळले तर तेथून सरळ निघून जावे. कुणाला आपले तोंड दाखवू नये. एक स्थळी राहो नये कान कोंडेसा हो नये द्रव्यदारा पाहो नये आळकेपणे. एका स्थळी जास्त दिवस राहू नये. लोकांचे मिंधेपण सहन करू नये. हावरटपणाने द्रव्य आणि स्त्रिया यांच्याकडे पाहू नये. आचार भ्रष्ट होऊ नये दिल्या द्रव्य घेऊ नये उणा शब्द येऊ नये आपणावरी. आचार भ्रष्ट होऊ नये. कुणी द्रव्य देऊ लागले तरी घेऊ नये. आपल्यावर उणा शब्द येऊ देऊ नये. भिक्षेविषयी लाजो नये बहुत भिक्षा घेऊ नये पुसताही देऊ नये ओळखी आपली. भिक्षा मागण्यास लाज नये. जरुरीपेक्षा जास्त भिक्षा देऊ नये. कुणी विचारले तरी आपले ओळख देऊ नये. धडमळीन नेसो नये गोड अन्न खाऊ नये दुराग्रह करू नये प्रसंगे वर्तावे. धड व स्वच्छ वस्त्र नेसावे. गोड अन्न खाऊ नये. कुठल्याही बाबतीत दुराग्रह धरू नये. प्रसंग पाहून यथायोग्य वर्तन करावे. भोगी मन नसो नये देह दुःखे त्रासो नये पुढे आशा धरू नये जीवित्वाची. भोगाच्या ठिकाणी मन आसक्त असू नये. देह दुःख प्राप्त झाले असता त्रासू नये. पुढे जीवित्वाची आशा धरू नये. विरक्ती गळो देऊ नये धारिष्ट चळो देऊ नये ज्ञान मळीन होऊ नये विवेक बळे. विरक्ती कधी कमी होऊ देऊ नये. धारिष्ट कधी सोडू नये. विवेकाच्या बळावर ज्ञान कधी मलिन होऊ देऊ नये. करुणा कीर्तन सोडू नये अंतर्ध्यान मोडू नये प्रेम तंतू तोडू नये सगुण मूर्तीचा. कीर्तन करून देवाला आळवणे कधी सोडू नये. अंतर्यामी भगवंताचे ध्यान केल्याशिवाय कधी राहू नये. सगुण मूर्तीच्या ठिकाणी जडलेल्या प्रेमाचा धागा कधी तोडू नये.
पोटी चिंता धरू नये, कष्टे खेद मानू नये. समय धीर सांडू नये, काही केल्या. पोटात कुठलीही चिंता करू नये, कष्ट झाले तरी खेद मानू नये. कुठलाही कठीण प्रसंग ओढवल्यावरही काही झाले तरी धीर सोडू नये. अपमानिता सिणो नये, निखिंदिता कष्टो नये. धिक्करायता सुरो नये, काही केल्या. कुणी अपमान केला तर शीण मानू नये, कुणी निंदा केली तर कष्टी होऊ नये. कुणी धिक्कार केला तर मनातल्या मनात झुरू नये. लोकलाज धरू नये, लाजविता लाजो नये. खिजविता खिजो नये, विरक्त पुरुषे. लोकांची लाज धरू नये, त्यांनी मुद्दाम लाजवण्याचा प्रयत्न केला तरी लाजू नये. खिजवायचा चिडविण्याचा प्रयत्न केला तरी विरक्त पुरुषाने चिडू नये. शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडो नये. संबंध पडो देऊ नये, चांडाळासी. शुद्ध आचरणाचा मार्ग सोडू नये, दुर्जन माणसाशी वादविवाद भांडण करू नये. नीच माणसाशी शक्यतो संबंधच येऊ देऊ नये. तपाळपण धरू नये, भांडविता भांडो नये. उडविता उडवू नये, निज स्थिती आपुली. तापटपणा करू नये, कुणी मुद्दाम भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला तरी आपण भांडू नये. आपली निजस्थिती उडवून देण्याचा कुणी प्रयत्न केला तरी ती उडवून देऊ नये. हासविता हासो नये, बोलविता बोलो नये. चालविता चालो नये, क्षण क्षणा. कुणी हसविण्याचा प्रयत्न केला तर उगीचच्या उगीच आपण हसू नये. मुद्दाम कोणी बोलते करण्याचा प्रयत्न केला तरी बोलू नये. क्षणोक्षणी लोक चालवतील तसे चालू नये. एक वेश धरू नये, एक सास करू नये. एक देसी होऊ नये, भ्रमण करावे. नेहमी एकच वेश करू नये, वागण्याची एकच ठेवण असू नये. एकदेशी राहू नये, नित्य भ्रमण करीत असावे. सलगी पडो देऊ नये, प्रतिग्रह घेऊ नये. सभेमध्ये बैसो नये, सर्व काळ. कुणाशीही सलगी करू नये, दान कधी घेऊ नये. सदा सर्व काळ लोकसमुदायात बसू नये. नेमांगी लावू नये, भरवसा कोणास देऊ नये. अंगीकार करू नये, नेमसपणाचा. कुठलाही नेम अंगी लावून घेऊ नये, कुणाला जामीन राहू नये. नियमितपणाच्या बंदिस्त राहू नये. नित्य नेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये. परतंत्र होऊ नये, काही केल्या. आपला नित्य नेम कधी सोडू नये. रोजच्या रोज अभ्यास करावा, त्यात चूक होऊ देऊ नये. काहीही झाले तरी परतंत्र होऊ नये. स्वतंत्रता मोडू नये, निरापेक्षा तोडू नये. परापेक्षा होऊ नये, क्षण क्षणा. आपली स्वतंत्रता जतन करावी, नेहमी निरपेक्ष असावे आणि क्षणाक्षणाला दुसरा मदत करील ही अपेक्षा कधी करू नये. वैभव दृष्टी पाहो नये, उपाधी सुखे राहो नये. एकांत मोडू देऊ नये, स्वरूप स्थितीचा. आपल्या दृष्टीने लोकांचे ऐश्वर्य कधी पाहू नये. उपाधीचे कधी सुख मानून एकाच स्थळी राहू नये. आपल्या निजस्थितीच्या एकांताचा कधी भंग होऊ देऊ. अनर्गळता करू नये, लोकलाज धरू नये. कोठे तरी होऊ नये, आसक्त. कधीही उच्छखलता स्वेच्छाचार करू नये.
लोकांची भीड लाज बाळगू नये, कधीही खोटेही आसक्त होऊ नये. परंपरा तोडू नये, आपाधी मोडू देऊ नये. ज्ञान मार्गे सोडू नये कदा काळी. परंपरेचे रक्षण करावे, उपासनेची उपाधी कधी सोडू नये आणि कधीही ज्ञान मार्गाचा त्याग करू नये. कर्म मार्ग सांडू नये, वैराग्य मोडू देऊ नये. साधन भजन खंडू नये कदा काळी. कर्म मार्गाचे यथासांग आचरण करावे, आपले वैराग्य नेहमी जतन करावे. साधनात आणि भजनात कधीही खंड पडू देऊ नये. अतिवाद करू नये, अनित्य पोटी धरू नये. रागे भरी भरो नये, भलतीकडे. अतिवाद करू नये, अन्याय पोटी धरू नये. रागाच्या भरीला पडून भलतीकडे वाहत जाऊ नये. न मनी त्यास सांगू नये, कंटाळवाणे बोलू नये. बहुसाल असो नये, एके स्थळी. जो आपले ऐकत नसेल त्याला सांगायला जाऊ नये. लोकांना कंटाळवाणे वाटेल असे बोलू नये. एकाच स्थळी अनेक वर्षे राहू नये. काही उपाधी करू नये, केले तरी धरू नये. धरिली तरी सापडो नये, उपाधीमध्ये. काही उपाधी करू नये, केली तरी तिलाच धरून राहू नये. समजा धरली तर त्या उपाधीतच कायम गुंतून राहू नये. थोरपणे असो नये, महत्व धरून बैसो नये. काही मान इच्छू नये, कोठे तरी. आपण कुणी थोर व्यक्ती आहोत अशी भावना मनात बाळगू नये. आपलेच महत्व धरून बसू नये. कुठेही कोणाकडूनही मानाची इच्छा करू नये. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये. बळात्कारे जोडू नये, अभिमान अंगी. आपला साधेपणा सोडू नये, लहानपणा मोडू नये आणि बळेच अंगी अभिमान देऊ नये. अधिकारे वीण सांगू नये, दाटून उपदेश देऊ नये. कानकोंडा करू नये, परमार्थ कदा. आपला अधिकार असल्याशिवाय कुणाला काहीही सांगायला जाऊ नये. एखाद्याला त्याची इच्छा नसता उपदेश देऊ नये. मिंधेपणाने कधी परमार्थ करू नये. कठीण वैराग्य सोडू नये, कठीण अभ्यास सांडू नये. कठीणता धरू नये, कोणेके विषय. प्रखर वैराग्य असावे, कठीण वाटला तरी अभ्यास कधी सोडू नये. कोणाशीही कठोरपणे वागू नये. कठीण शब्द बोलू नये, कठीण आज्ञा करू नये. कठीण धीरत्व सोडू नये, काही केल्या. कुणाला कठोर शब्द बोलू नये, पालन करण्यास अवघड अशी आज्ञा कुणाला करू नये. कुठल्याही प्रसंगी आपले कठीण धैर्य सोडू नये. आपण आसक्त होऊ नये, केल्या वीण सांगू नये. बहुसाल मागू नये, शिष्य वर्गासी. आपण कुठेही आसक्त होऊ नये. आपण स्वतः केल्याशिवाय एखादी गोष्ट दुसऱ्या कुणाला करण्यास सांगू नये. आपल्या शिष्य वर्गाकडून कधीही काही मागू नये. उद्धट शब्द बोलू नये, इंद्रिये स्मरण करू नये. शाक्त मार्गे भरो नये, मुक्तपणे भरी. कधीही उद्धट शब्द बोलू नये, इंद्रियांनी विषयांचे स्मरण करू नये. मुक्तपणाचा अभिमान धरून स्वेच्छाचाराचे वर्तन कधी करू नये. नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये. क्रोधे भरी भरो नये, जाणपणे. हलके काम करायला लाजू नये, वैभव प्राप्त झाले असता माजू नये. विचाराने वागावे आणि क्रोधाच्या अधीन कधी होऊ नये.
थोरपणे चुको नये, न्याये नीती सांडू नये. अप्रमाण वर्तो नये, काही केल्या. आपल्याला कोण विचारणार आहे, या मोठेपणाच्या आढ्यतेने चुकीचे आचरण करू नये. न्याय नीती यांचा कधी त्याग करू नये. कुठल्याही परिस्थितीत अयोग्य वर्तन करू नये. कळल्याविन बोलो नये, अनुमाने निश्चय करू नये. सांगता दुःख धरू नये, मूर्खपणे. एखादा विषय स्वतःला नीट कळल्याशिवाय त्यासंबंधी बोलू नये. केवळ कल्पनेने एखाद्या गोष्टीसंबंधी निश्चयपूर्वक विधान करू नये. आपल्याला कुणी काही चांगले सांगू लागले तर ते नीट ऐकून घ्यावे. मूर्खपणाने दुःख मानू नये. सावधपण सोडू नये, व्यापकपण सांडू नये. कदा सुख मानू नये, निःसुखपणाचे. सावधपण कधी सांडू नये, मनाचे व्यापकपण कधी सांड नये. आळसाचे कधी सुख मानू नये. विकल्पपोटी धरू नये, स्वार्थ आज्ञा करू नये. केली तरी टाकू नये, आपणास पुढे. कुणाविषयीही मनात विकल्प येऊ देऊ नये. आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याला आज्ञा करू नये. समजा अपरिहार्य परिस्थितीत आज्ञा केली तर तिने सर्वांचेच काम साधेल असे पाहावे. प्रसंगे वीण बोलो नये, अन्वये वीण गाऊ नये. विचारे वीण जाऊ नये, अविचार पंथे. प्रसंग पडल्याशिवाय उगीच बोलू नये. आग्रहाशिवाय गाऊ नये. विचार न करता अयोग्य मार्गाने जाऊ नये. परोपकार सांडू नये, परपीडा करू नये. विकल्प पडो देऊ नये, कोणी एकासी. परोपकार केल्याखेरीज राहू नये, परपीडा कधी करू नये. लोकांच्यात वितुष्ट निर्माण होईल असे काही करू नये. नीणपण सोडू नये, महंतपण सांडू नये. द्रव्यासाठी हिंडो नये, कीर्तन करीत. आपल्याला सर्व कळते असे कधी मानू नये, पण महंतपणाला बाधा येऊ देऊ नये. द्रव्यासाठी गावोगाव कीर्तन करीत हिंडू नये. संशयात्मक बोलो नये, बहुत निश्चये करू नये. निर्वाहे वीण धरू नये, ग्रंथ हाती. संशयात्मक कधी बोलू नये, उगीचच अनेक निश्चय करू नयेत. समजावून सांगण्याचे सामर्थ्य असल्याशिवाय लोकांपुढे ग्रंथ वाचू नये. जाणपणे पुसो नये, अहंभावे दिसो नये. सांगे नैसे म्हणो नये, कोणी एकासी. परीक्षा पाहण्यासाठी कुणाला काही विचारू नये. आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करू नये. कुणाला काही सांगेन असे खोटे आश्वासन देऊ नये. ज्ञान गर्व धरू नये, सहसा छळना करू नये. कोठे वाद घालू नये, कोणी एकासी. ज्ञानाचा गर्व धरू नये, सहसा कुणाची टवाळी करू नये. कुठेही उगीच कोणाशी वाद घालीत बसू नये. स्वार्थ बुद्धी जडो नये, कारभारी पडो नये. कार्यकर्ते होऊ नये, राजद्वारी. स्वार्थ बुद्धी जडू देऊ नये. राजद्वारी कार्यकर्ते होऊन कुठल्याही कारभारात पडू नये. कोणास भरवसा देऊ नये, जिडभिक्षा मागो नये. भिक्षेसाठी सांगो नये, परंपरा आपुली. कुणाला उगीच आश्वासने देऊन जड भिक्षा कधी मागू नये आणि मिळावी यासाठी आपली गुरुपरंपरा कधी सांगू नये. सोयरिकीत पडो नये, मध्यावर्ती घडो नये. प्रपंचाची जडो नये, उपाधी अंगी.
कुठेही सोयरिकीत पडू नये, मध्यस्थी कधीही करू नये, प्रपंचाची उपाधी कधी अंगी जडू देऊ नये, प्रपंच प्रस्ती जाऊ नये, बाष्कळ अन्न खाऊ नये, पाहुण्या सरीसे घेऊ नये, आमंत्रणे कदा, प्रपंचाचे जेथे प्रस्थ असेल तेथे जाऊ नये, अपवित्र अन्न खाऊ नये, पाहुण्याबरोबर कोणाची आमंत्रणे घेऊ नयेत, श्राद्ध पक्षसाठी सामासे, शांती फळ शोभन बारसे, भोग राहात बहुवसे, नवस्व्रते उद्यापने, श्राद्ध पक्ष सटी 6 मास, शांती फळ शोभन बारसे, भोग राहणं, नवस व्रते उद्यापने, तेथे निस्पृहे जाऊ नये, त्याचे अन्न खाऊ नये, येळीपणे करू नये आपणासी, जेथे याप्रमाणे संस्कार सुरू असतील तिथे निस्पृहाने कधी जाऊ नये आणि त्या माणसाचे अन्नही कधी खाऊ नये, स्वतःला त्याने अशुद्ध, संस्काररहित, अपवित्र करून घेऊ नये, लग्न मुहूर्ती जाऊ नये, पोटासाठी गाऊ नये, मोले कीर्तन करू नये, कोठे तरी, कोणाच्याही घरी लग्न मुहूर्ताच्या वेळी जाऊ नये, पोटसाठी कधी गाऊ नये, कोठेही बिदागी ठरवून कधी कीर्तन करू नये, आपली भिक्षा सोडू नये, वारे अन्न खाऊ नये, निस्पृहासी घडो नये, मोल यात्रा, आपले भिक्षा मागणे कधी सोडू नये, वार लावून तेथील अन्न खाऊ नये, दुसऱ्याच्या पैशाने होणारी यात्रा निस्पृहाने कधी करू नये, मोले सुकृत करू नये, मोल पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये, इनाम निस्पृहे, दक्षिणा ठेवून कधी पुण्यकर्म करू नये, कधी पगारी पुजारी बनू नये, दुसऱ्याने इनाम देऊ केले तरी निस्पृहाने ते घेऊ नये, कोठे मठ करू नये, केला तरी तो धरू नये, मठपती होऊन बैसो नये, निस्पृह पुरुष, निस्पृहाने कोठेही मठ करू नये, केला तरी तो धरून राहू नये, निस्पृह पुरुषाने कधीही मठपती होऊन बसू नये, निस्पृहे अवघेची करावे, परी आपण तेथे न सापडावे, परस्परे उभारावे, भक्ती मार्गासी, निस्पृहाने सर्व काही करावे पण आपण त्यात गुंतू नये, परस्पर दुसऱ्यांकडून भक्ती मार्गाचे प्रचार करावा, तो वाढवावा, प्रयत्ने वीण राहो नये, आळस दृष्टी आणू नये, देह असता पाहो नये, वियोग उपासनेचा, त्याने प्रयत्न केल्याशिवाय कधी राहू नये, कधी आळस दृष्टी पुढे आणू देऊ नये, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याने उपासनेला कधी सोडू नये, उपाधीमध्ये पडो नये, उपाधी अंगी जडो नये, भजन मार्ग मोडू नये, निसंगळपणे, त्याने कधी उपाधीमध्ये पड नये, उपाधीमध्ये गुंतू नये आणि अव्यवस्थितपणामुळे भजन मार्ग सोडू नये, बहु उपाधी करू नये, उपाधी वीण कामा नये, सगुण भक्ती सोडू नये, विभक्ती खोटी, फार उपाधी करू नये पण उपाधीच करायची नाही असेही होऊ देऊ नये, त्याने सगुण भक्ती कधी सोडू नये, भगवंताशी द्वैत अथवा वेगळेपणा नसावा तसा असणे योग्य नव्हे, बहुसाल धावू नये, बहुसाल साहो नये, बहुत कष्ट करू नये, असू दे खोटे, अनेक वर्षे धावाधाव करू नये, एकाच ठिकाणी अनेक वर्षे राहू नये, फार कष्ट करू नयेत पण या आयतेपणाही करू नये, तो योग्य नव्हे, बहुसाल बोलो नये, अबोलपणे कामा नये, बहुत अन्न खाऊ नये, उपवास खोटा,
अखंड बोलत राहू नये किंवा अगदी अबोलही राहू नये. फार अन्न खाऊ नये आणि अन्नावीण राहणे हेही योग्य नव्हे. बहु साल निजो नये, बहुत निद्रा मोडू नये. बहुत नेम धरू नये, बाष्कळ खोटे. फार वेळ झोपू नये आणि निद्रा न घेताही राहू नये. फार नेम धरू नयेत, पण नेमरहित राहणेही अयोग्य आहे. बहुजणी असो नये, बहु आरण्य हो सेवू नये. बहुदेह पाळू नये, आत्महत्या खोटी. सारखेच लोकात मिसळू नये किंवा सतत अरण्यवासही करू नये. देहाचे फार लाड करू नयेत आणि आत्महत्याही करू नये. बहुसंग धरू नये, संत संग सांडू नये. कर्मटपण कामा नये, अनाचार खोटा. कुणाशीही अतिसंग करू नये, पण संत संग मात्र कधी सोडू नये. फार कर्मटपणाही नसावा, पण अनाचार खोटा हेही ध्यानात ठेवावे. बहुलौकिक सांडू नये, लोकाधीन होऊ नये. बहुप्रीती कामा नये, निष्ठुरता खोटी. फार लोकाचार सोडू नये, पण लोकांच्या अधीन होऊनही राहू नये. कुणावरही फार प्रेम करू नये, पण निष्ठुरतेने वागणेही अयोग्यच आहे. बहुसंशय धरू नये, मुक्त मार्ग कामा नये. बहुसाधणी पडो नये, साधने वीण खोटे. फार संशय धरू नये आणि स्वेच्छाचारही करू नये. अनेकानेक साधनांच्या मागे लागू नये, पण साधनेशिवाय राहणेही योग्य नाही. बहुविषय भोगू नये, विषय त्याग करिता नये. देहलोभ धरू नये, बहुत्रास खोटा. फार विषय भोगू नये, पण साधनोपयोगी विषयाचा त्याग करू नये. तसेच शरीर निर्वाहासाठी आवश्यक अशा विषयांचा त्याग करणेही योग्य नव्हे. देहलोभ धरू नये, पण उगीचच देहाला त्रास सोसायला लावणेही अयोग्य आहे. वेगळा अनुभव घेऊ नये, अनुभवे वीण कामा नये. आत्मस्थिती बोलो नये, स्तब्धता खोटी. वेगळेपणाने अनुभव घेऊ नये, पण अनुभवाशिवायही राहता कामा नये. आत्मस्थिती कुणाला सांगू नये हे खरे, पण म्हणून तिच्या संबंधी सर्वस्वी मौन पाळणे हेही उपयोग होय. मनुरो देऊ नये, मने वीण कामा नये. अलक्ष वस्तू लक्षा नये, लक्षे वीण खोटे. मनाला शिल्लक उरू देऊ नये. उन्नती प्राप्त करावी तर हे खरे, पण मनाशिवाय कार्य होऊ शकत नाही, म्हणून वश केलेले मन असायलाच हवे. तसेच अलक्ष वस्तू जे परब्रह्म ते लक्षात येत नाही, पण म्हणून तिच्या अनुसंधानाशिवाय राहणे हे अयोग्य होय. मन बुद्धी अगोचर, बुद्धी वीण अंधकार. जाणीवेचा पडो विसर, नेणी व खोटी. परब्रह्म वस्तू मन बुद्धी अगोचर आहे हे खरे असले तरी बुद्धीशिवाय तिचे ज्ञान होऊ शकत नाही. बुद्धी नसेल तर अज्ञानरूपी अंधकार दूर होणार नाही. जाणीवेचा विसर पडणे स्वात्मानुभवासाठी आवश्यक आहे हे खरे, पण नेणी म्हणजेच अज्ञानास योग्य मानता येत नाही. ज्ञाते पण धरू नये, ज्ञाने वीण कामा नये. अत्कर्य वस्तू तर्का नये, तर्के वीण खोटे. ज्ञातेपणाचा अभिमान धरू नये हे बरोबर आहे, पण म्हणून ज्ञानाशिवाय राहणेही उपयोगी नाही. परब्रह्म वस्तू अतळ आहे, तिच्या संबंधी तर्क करता येत नाही हे खरे असले तरी तर्कच न करणे हे अयोग्य आहे. दृश्य स्मरण काम नये, विस्मरण पडो नये. काही चर्चा करू नये, केलिया वीण न चले. दृश्य वस्तूचे स्मरण असणे उपयुक्त नाही, पण म्हणून
विस्मरणाचा अंगीकार करणे योग्य नाही. कारण नसताना चर्चा करू नये. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा चर्चा केल्याशिवाय चालू शकत नाही. जगी भेद कामा नये, वर्णसंकार करू नये. आपला धर्म उडवू नये, अभिमान खोटा. जगात भेद मानू नये. हे जरी खरे असले तरी वर्णसंकर कधी करू नये. आपला धर्म कधी सोडू नये, पण त्याचा अभिमान बाळगणे हे अयोग्य आहे. आशा पद्धत बोलो नये, विवेके वीण चालो नये. समाधान हालो नये, काही केल्या. मनात कसली तरी आशा ठेवून बोलू नये. विवेकाशिवाय वर्तन करू नये. काहीही झाले तरी आपले समाधान भंग होऊ देऊ नये. अबद्ध पोथीले हो नये, पोथी वीण कामा नये. अबद्ध वाचू नये, वाचल्या वीण खोटे. विषयांची संगती नसलेल्या विस्कळीत पोथी लिहू नये, पण पोथीशिवाय राहू नये. अशुद्ध वाचू नये, पण काहीच न वाचता राहणेही योग्य नव्हे. निस्पृहे वक्तृत्व सांडू नये, आशंका घेता भांडो नये. श्रोतयांचा मानू नये, वीट कदा. निस्पृहाने कधी वक्तृत्व सोडू नये, पण श्रोत्यांनी शंका घेतली तर त्यांच्याशी भांडू नये. कधीही श्रोत्यांचा कंटाळा मानू नये. हे शिकवण धरिता चित्ती, सकळ सुखे वोळती. आंगी बाणे म्हणती, अकस्मात. ही शिकवण जर चित्तात दृढ धरली आणि त्याप्रमाणे वागले तर सर्व सखे प्राप्त होतात आणि अकस्मात महत्त्वाचे उत्तम गुण आपल्या ठिकाणी प्रकट होऊ लागतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला समाप्त.